आज आपण पुरणपोळी बनवणार आहोत। त्यासाठी मी पाव किलो चणा डाळ घेतलेली आहे आणि पाव किलो गूळ घेतलेला आहे। आता आपण चणा डाळ स्वच्छ निवडून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये हिरवी डाळ वगैरे असेल तर ते काढून टाकायचे आहे। त्याच्यानंतर आपण डाळ कुकरमध्ये टाकून शिजवणार आहे। त्यासाठी डाळ आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहे। स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये जास्तच पाणी टाकायचं। आपल्याला जर कटाची आमटी बनवायची असेल तर जास्त पाणी टाकायचं। त्याच्यामध्ये आपण हळद टाकूया आणि 1 चमचा तेल टाकूया। त्याच्या आपण 4 शिट्ट्या करून घेऊया। आता आपण पुरणपोळीसाठी पीठ भिजवून घेऊया। तर मी पाव किलो मैदा घेतलेला आहे। त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये फक्त मैद्याच्याच बनवणार आहोत। आता आपण त्याच्यात थोडंसं हळद टाकूया आणि 2 चमचे गरम तेल करून घ्यायचं आहे। मोहनासाठी मोहन द्यायचा आहे कडक तेलाचा। त्याच्यामुळे पुरणपोळी छान अशी खुसखुशीत होते। तेलाचा मोहन दिल्यामुळे पुरणाची पोळी खूप छान अशी खुसखुशीत होते। तेल गरम आहे, त्यासाठी आधी आपण चमच्याने मिक्स करून घेऊया। छान असं मिक्स झालेलं आहे। आता आपण हाताने मळून घेऊया। छान असा पिठाचा गोळा मळून ठेवलेला आहे। आता आपण पुरणासाठी गूळ कापून घेऊया। गूळ पिवळाच घ्यायचा आहे, म्हणजे पुरणाला छान असा कलर येतो पिवळा। इलायची घ्यायची आहे, त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकून घ्यायची आहे आणि त्याची वाटून घ्यायची आहे। छान अशी बारीक करायची। छान अशी बारीक झालेली आहे। आता आपण डाळ शिजलेली आहे ती आपण आता कढईमध्ये टाकून घेऊया। डाळ अशी छान अशी मऊसूत शिजलेली आहे। आता आपण तिला गरम करून घेऊया। डाळ आधी अशीच परतून घ्यायची। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाव किलो गूळ घालायचा आहे। गूळ मी पूर्ण पाव किलो घेतलेला आहे। तुम्हाला कमी गोड हवे असेल तर तुम्ही त्यातला थोडासा कमी करू शकता, पण पाव किलो डाळीसाठी पाव किलो गूळ हा घ्यायचाच। त्यामुळे गोड छान असं होतं पुरणपोळी। गूळ आता वितळत चाललेला आहे। गूळ असा पातळ होतो, तर घाबरायची काही गरज नाहीये, घाबरू नका। आता ते थोडं थोडं त्याच्यामधलं पाणी त्याच्यामध्ये गूळ थोडा थोडा आटून जाईल। पुरण आपलं तयार झाले की नाही ते आपण बघूया। आपण चमचा टाकून बघूया, तर चमचा खाली पडतो, त्याच्यामुळे समजायचं की आपलं पुरण तयार झालेलं नाही। त्यासाठी आपण आणखीन परतून घेऊया। आता आपलं पुरण तयार झालेलं आहे। आता आपण पुरणाच्या चाळी, ही पुरणाची चाळण आहे, त्याच्यामध्ये आपण पुरण तयार करणार आहोत। थोडासा चमच्याने प्रेस करायचा डाळीला। छान असं मऊसूत पुरण तयार होतं या पुरणाच्या चाळीमुळे। छान असं आपलं पुरण तयार झालेलं आहे। आता आपण त्याच्यात इलायची पावडर टाकायची आहे। इलायची वरून टाकायची, म्हणजे छान असा वास येतो। वरूनच टाकायची इलायची पावडर आणि ते मिक्स करून घ्यायची। छान अशी इलायची पावडर मिक्स करून घ्यायची। छान असं पुरण आपलं तयार झालेलं आहे। आता आपण मगाशी पीठ मळून ठेवला होता ना, तो छान असा
मळून घ्यायचा परत। आणि आता मी तांदळाची पिठी घेतलेली आहे। तांदळाच्या पिठीमुळे छान असे आपल्याला पोळी लाटता येते। शक्यतो तांदळाचंच पीठ घ्यायचं। छान असे आपण पारी तयार करून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये आपण पुरणाचा पुरण भरायचा आहे। छान असं पुरण भरलेलं आहे। आता आपण थोडंसं आपण तांदळाच्या पिठामध्ये त्याला टाकून घेऊया। थोडं हाताने पुन्हा प्रेस करूया, म्हणजे पुरण असं छान असं सगळीकडे पसरतो। पुन्हा हाताने पण करूया आणि मग लाटण्याने लाटायला घेऊया। एकसारखं पुरण असं पसरलं जातो। थोडंसं आपण पीठ लाटण्याला सुद्धा लावूया। आता आपण छान अशी लाटून घेऊया पुरणपोळी। बघा, तांदळाच्या पिठीमुळे पुरणाची पोळी अशी छान अशी गोल गोल फिरते। पुरणपोळी आपली लाटून झालेली आहे। आता आपण तव्यावरती टाकून घेऊया। जास्तीचं पीठ आपण काढून घेऊया। पुरणपोळी आता एका बाजूने छान अशी भाजलेली आहे। तुम्ही पुरणपोळीला तेलही लावू शकता। मी तेलच लावलेलं आहे। तुम्ही तूपही त्यासाठी लावू शकता। एका बाजूने छान अशी भाजलेली आहे। दुसऱ्या बाजूने भाजून घेऊया। आता आपण छान अशी पुरणपोळी भाजत आहे। पुरणपोळी आपली अशी छान अशी भाजून तयार आहे। आता आपण तिला डिश मध्ये काढून घेऊया। मस्त अशी छान अशी पुरणपोळी झालेली आहे। आता आपली पुरणपोळी कशी वाटली तुम्ही मला कमेंट करून सांगा।